वेलकम टू अनिता ईश्वर 2354 चॅनलमध्ये. तर आज आपण बनवायचे आहेत आप्पे. आप्पेची फुल रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये मी तांदूळ आणि उडदाची डाळ ह्याचं मिश्रण आधीच करून इडलीचं बॅटर तयार केलं होतं. तर त्याच्यामध्ये मी इडलीच्याच बॅटरपासून आप्पे तयार करते. त्या बॅटरमध्ये थोडंसं हलकंसं पातळ केलं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकला 1 वाटी आणि नंतर त्यामध्ये टमॅटो टाकला. टमॅटो टाकल्यानंतर कोथिंबीर टाकली भरपूर सारी. एकदम खायला उत्कृष्ट लागतात. चटणीसोबत त्याची पण रेसिपी मी दिलेली आहे समोर. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स वगैरे केल्यानंतर आपण त्याला एक छोटासा तडका पण मारून घ्यायचा. मीठ टाकायचं. आणि गाईज, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी या चॅनलवर घरगुतीच वस्तूंपासून कमीत कमी साहित्यामध्ये चविष्ट असे रेसिपीज शेअर करणार आहे. तर आपण मीठ वगैरे टाकून परत मस्त मिक्स वगैरे करून घेतले. बघा तुम्ही कन्सिस्टन्सी याची हलकीशी पातळ आहे. त्याच्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे आणि ह्याच्यानंतर आपण एक तडका तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं. एक पळी घ्यायची. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे मोहरी, जिरे आणि कढीपत्ता चांगला व्यवस्थित मोहरी टाकल्यावरती तडतडली पाहिजे. तडतडून झाली की त्याच्यानंतर जिरं टाकलं की ते मस्तपैकी फुललं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण जे आहे कढीपत्ता टाकायचा आणि तो जो तयार झालेला तडका आहे तो त्या बॅटरमध्ये टाकायचा, आप्याच्या बॅटरमध्ये, आणि व्यवस्थित असं परत मिक्स करून घ्यायचं. तर आपण चटणी वगैरे पण बनवणार आहोत. हे आप्पे पटकन इडलीचं जर तयार असेल तर तेच दुसऱ्या दिवशी आपण परत आप्यासाठी पण वापरू शकतो. परत त्याच्यापासून डोसे पण बनवू शकतो. आणि इडलीच्या बॅटरची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला ती शेअर करेन. तर आता इथे आप्याचं पात्र जे आहे ते आपण तापायला ठेवलेलं आहे. थोडंसं त्याला ग्रीस करून घ्यायचं तेलाने, जेणेकरून ते चिपकणार नाही. आणि आपण ऑलरेडी तडका वगैरे टाकल्यामुळे त्याच्यामध्ये परत आपल्याला जिरे वगैरे टाकायची गरज नाही. आणि एक एक व्यवस्थित असं आप्पे पात्रामध्ये आपल्याला ते बॅटर टाकायचं आहे. ते व्यवस्थित टाकायचं आणि ह्याच्या आधीसुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. शॉर्ट्स व्हिडिओ पण आहेत. उत्कृष्ट असं चविष्ट अशा रेसिपीज ज्या मी माझ्या घरी बनवते आणि सतत ट्राय करते, त्याच्या रेसिपीज मी यूट्यूब शॉर्ट आणि माझ्या चॅनलवर शेअर केलेल्या आहेत. इंस्टाग्राम पण पेज आहे. हेच पेज आहे अनिता ईश्वर 2354. त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता. तर ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे सगळ्यांमध्ये बॅटर आणि ते जे आहे ते झाकून ठेवायचं 2 ते 3 मिनिट. 2 ते 3 मिनिट झाकून ठेवल्यानंतर ते उघडायचं आणि परतवून घ्यायचे. मधले जे आप्पे आहेत ना ते पटकन होतात, कारण की तिथे आज गॅसची जी फ्लेम आहे ती जास्त पोचते आणि बाजूचे आहेत ते कमी जरा पटकन शिजतात. त्याच्यामुळे आलटापालट वगैरे करून व्यवस्थित भाजून घ्यायचं. मधले आप्पे आधी व्यवस्थित पटकन त्याला बघायचं, कारण की ते करपण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. तर व्यवस्थित असे परतवून घ्यायचे. ह्याला व्हायला जास्त वेळ लागत नाही. जवळपास एक 10 ते 15 मिनटामध्ये आपला जो नाश्ता आहे तो बनवून तयार होतो. तर व्यवस्थित एकदा तेल परत सोडून घ्यायचं, जेणेकरून ते खरपूस शिजतील किंवा वाफतील. आणि हेल्दी नाश्ता आहे. ह्याच्यामध्ये जास्त फॅट कंटेंट पण नाही आणि शरीराला पण चांगलं आहे. तर व्यवस्थित असे परतवून घेतले आणि 2 ते 3 मिनटात परत ते व्यवस्थित आपण फ्राय केले. ते आपण काढून घ्यायचे आता प्लेटीमध्ये. ते सगळे आप्पे मी काढून घेते. सगळे आप्पे आपण काढून घेतल्यानंतर आता आपण चटणीची तयारी करायची आहे. मी मिक्सरच्या एका ब्लेंडरमध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत. ही चटणी आपण शेंगदाण्यापासून बनवणार आहोत आणि दही न टाकता बनवणार आहोत. तर ही लातूरची फेमस चटणी आहे शेंगदाण्याची. त्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा,
चार हिरव्या मिरच्या आणि भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे. थोडेसे जिरे चिमूड जवळपास तरी 1 चमचा जिरे आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. ते सगळं टाकून आपण याचे मिश्रण ब्लेंड करून घेणार आहोत. एकदम बारीक अशी फाईन पेस्ट. पाणी टाकून पेस्ट करायची, फक्त विदाऊट पाण्याशिवाय पेस्ट होणार नाही. आपल्याला त्याची चटणी बनवायची आहे. ही चटणी जास्त अशी घट्ट नको, कारण की मग ती खाता येणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यात थोडं पाणी वगैरे टाकून आपण त्याला थोडं पातळ वगैरे करून त्याला छान करू शकतो, जी आपल्याला खाता येईल. त्याच्यामध्ये पण आपण आता तडका टाकणार आहोत. तडक्यामध्ये तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आणि जिरे व्यवस्थित शिजू द्यायचे, कारण की त्याचा कचवटपणा निघून गेला पाहिजे, नाही तर ते कचकच लागतं, ते छान लागत नाही. तर मी ते जिरे टाकलेले ते फुललेत, पण 1-2 मिनटं मी ठेवणार आहे त्याला. एक मिनिट. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता टाकून बघा असा तो कच्चा दिसत आहे, त्याच्यामुळे मी परत एकदा हाय फ्लेम करून 2 ते 3 सेकंदासाठी त्याला तयार केलेला आहे. आता आपला तडका तयार आहे. आपण तो टाकायचा आहे चटणीमध्ये. अशा प्रकारे चटणी पण तयार झालेली आहे. आप्पे पण तयार झालेले आहेत. चला तर मी जाते नाश्त्याला. तुम्हीसुद्धा बनवा, तुम्हीसुद्धा खावा आणि अशाच पद्धतीने मी नवीन रेसिपीज तुमच्यासाठी आणेन. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.